आहो हा. उठा ना. अरे रात्री उशीर झाला, मला यायला झोपू दे ना. असं नाही बाबा, उठा. आहो हं. उठा, मी तुम्हाला चहा करून आणतो. उठा ना. काय ग, काल तर लय टुर्रू टुर्रू बोलत होतीस. थांब, दीपक झोपलाय, उठू दे त्याला, तुला दाखवते. आणि काय करणार आहे ते झोपीतून उठल्यावर? अगं तुझी जीभ कशी जळली नाही, बोलायलीस मला. काल तर लय बोलू लागलीस. तुम्ही बोलू लागल्या म्हणून मी बोलू लागले. त्याचा इथं काय संबंध? रात गई बात गई. अरे यार, या काय मला झोपू देत नाही. झोपा म्हणलं ते यांची किरकिर सकाळी सकाळी चालू होती. काय गे तुझं सकाळी सकाळी? जरा का बस की. तुम्ही मलाच बोलत जा हो. कधी आईलाही बोलत जा ना. आपल्या आईचे गुलाम कुठले. अगं आई, तू तरी जरा गप बस की माय. तुम्ही दोघ जण मला झोपू बी देणार आहो. काय कराव बाई, बोलायचा काही लागच राहिला नाही माय. देवा, काय दिवस आणले रे मजावर. माझं पोरगच मज नाही राहिलं तर हिला म्हणून काय फायदा. बायकोचा बैल झालास तू, बैल. कोणाला बैल म्हणता? बघ रे दीपक, बघ कशी बोलायली रे हिनं मला. अरे तुझा बाप बाहेर गेलाय रे, नाहीतर आहे ना हिची तर अशी खरडपट्टी काढली असती. त्यांना सहन झालं नसतं बरं की त्यांच्या बायकोला कोणी बोललेलं. माय, काय दिवस आणले रे बापू या सुनेनं मला बघायचे. दीपक, काय चांगलं झालं नाही रे बापू तुझं. अगं आई, तू मला बैल म्हणली म्हणून चिडली ती. त्याच्यात काय एवढं? तुला आईचा गुलाम म्हणती तेव्हा बरं ऐकून घेतोस. अरे देवा, कुठली अवदसा आठवली होती रे. लग्न केलं, लय ताण झाला. बायको हाय ती मला मायचा गुलाम म्हणायली, माय हाय ती बायकोचा गुलाम म्हणायली. करावं तर काय करावं माणसानं.